चाळीसगाव नगरपरिषद अपक्ष नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन। गटनेतेपदी अनुभवी राजेंद्र चौधरी यांची निवड। जळगाव चाळीसगाव प्रतिनिधी। चाळीसगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला न बांधले जाता स्वबळावर विजय मिळवणाऱ्या दोन दिग्गज अपक्ष नगरसेवकांनी आज आपली शक्ती एकत्र केली आहे। माजी आरोग्य सभापती सौ. सायलीताई रोशन जाधव आणि अनुभवी नगरसेवक माननीय राजेंद्र रामदास चौधरी यांनी स्वतंत्र गट स्थापन करून स्थानिक राजकारणात एका नव्या समीकरणाची नांदी दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत नोंदणी। सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी या दोन्ही नवनियुक्त नगरसेवकांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। जिल्हाधिकारी माननीय श्री राहुल घुगे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी केली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि नगर परिषदेच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। राजेंद्र चौधरी गटनेते तर सायलीताईंकडून अनुभवाचा आदर। गट स्थापनेच्या प्रक्रियेदरम्यान सौ. सायलीताई जाधव यांनी मोठेपण दाखवत गटनेतेपदासाठी राजेंद्र अण्णा चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। राजेंद्र चौधरी हे गेल्या सलग 60 टर्मपासून 35 वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत असून त्यांचा दांडगा अनुभव शहराच्या विकासासाठी आणि सभागृहातील कामकाजासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास सायलीताईंनी व्यक्त केला। या गटाचे महत्त्व, अनुभव आणि तारुण्य। राजेंद्र चौधरी यांचा 35 वर्षांचा प्रशासकीय अनुभव आणि सायलीताई जाधव यांची आरोग्य सभापती म्हणून असलेली कामाची पद्धत, यामुळे हा गट नगरपालिकेत निर्णायक ठरू शकतो। सत्ता बदल की किंगमेकर। नगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यास हे दोन अपक्ष नगरसेवक किंगमेकरच्या भूमिकेत राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। शहराच्या विकासाचा ध्यास। आम्ही पक्षाच्या चौकटीत न अडकता केवळ शहराच्या विकासासाठी आणि जनतेने दिलेल्या विश्वासासाठी एकत्र आलो आहोत। अनुभवी गटनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगावच्या प्रलंबित प्रश्नांना सभागृहात वाचा फोडू अशी प्रतिक्रिया सौ. सायलीताई जाधव यांनी नोंदणीनंतर दिली। यावेळी चाळीसगावमधील त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या नव्या गटामुळे आता नगर परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे।